वरती नेते त्या पोरं नाही हो आम्ही चाललेलो आहे घाटात 11ची गाडी आहे 8:30 झालेले आहे तर आम्ही आता आंबे काढण्यासाठी चाललेलो आहे आणि मला हा छंद पहिल्यापासून होता त्या पोरांना घेऊन चाललेले आहे आणि आमचा माझ्या भाच्यांचा मित्र मला आंबे काढून देणार आहे तर ह्याचा पप्पा आमच्या बरोबरचा म्हटलं त्याला विचारलं झाडावर चढणार का तर म्हटलं हो मग त्या घाटात चाललेले मी आंबे आणण्यासाठी तर चला बघूया आता लाईव्ह काढूया आपण आंबे मग खाली येत ना काय ना तिकडे ते कुठे 2 दिवस झाले आलो की आम्ही लग्नाला गेलो होतो ना आंब्याने चांगली करा पुराणं म्हटलं चला आता 11ची गाडी आहे ना हा मग म्हटलं चला जरा ते पहिलं काढायचं ना आमची आई होती तेव्हा म्हटलं चला जरा येतं का रे पोरानो हो बोलले म्हटलं जाऊया आणि चालू आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही चालू आहे ना तो माझ्या आईचं शेत आहे तिकडे त्या साईडला माझ्या आईचं शेत आहे आणि आम्ही फाटी वगैरे आमच्या आई इथून काढायची आम्ही लहानपणी इथं यायचो इथून आंबे वगैरे जमवायचो हे कुठल्या आंब्यावर पप्पू याला माहिती आहे ना आम्ही किल्ला चल हा चल चल तू पुढे चल फोन बंद करणार तू पण पुढे चालू आहे का बंद आहे का चालू आहे गावाला आल्यानंतर अशी मजा असते बघा आम्ही लहानपणी ते वारा आला की धावत यायचं या जंगलामध्ये आंबे जमवण्यासाठी आताच्या मुलांना काय माहिती आम्ही रडून रडून आईच्या बरोबर यायचं इथे आम्हाला यायचं आहे हे बघ ते ह्याची भाजी करतात ना हो ना पुढेची नाही मोठाची हे मोठा म्हणतात मोठाची भाजी पुढ्याची पण भाजी असेल ना हा कुड्याच्या आम्ही जायचो ना का अजून दादानी आत्ता पण हे 2 वर्ष आम्ही गेलो नाही आल्यानंतर आम्ही वरती जायचो कोचरची सपाटी आहे ना वा कुठे तिथे शेवणीची बोंड कशाची बोंड आहे सांभाळून चढा खरा तो उचल हा मोठा आहे रे आंबा खाल्लाय तो खाल्लाय कच्चा आहे पण खाल्लाय आंबा असेल ना गोड पण एवढा चांगला कुठे फोडतो फोड खाल्लंच ते गोड आहे ना वासावरून कळतोय हाच आंबा आम्ही नेलेला आई होती तेव्हा चला तो चढलाय चला चला बघूया हे हा पण म्हणजे हा पिकलेला एक साईड हा कोणी खाल्लं खाल्लाय किती बघ जरा किती दे ना बरं अरे झुला राहिला ना खाली आणि पिशवी बांधायला लागेल का त्याला अरे बापरे नाग्याची इथून रस्सी आण ना रस्सी अरे त्याला वर सोडायला नको
सोडायला रशी वर पिशवीत काढेल तो आणि पिशवी खाली सोडेल. जा पटकन जा, जवळ आहे. ना अरे नाही तिथं खाली पडलेली असते ना. अरे रशा असतात. बाकीच्यांची काय हरकत आहे ती? जा ना, तर प्रवीणच्या इथून आहे तुझ्या काय तिथून वेल वेलीने निघेल का? चालताय चढू चालेल. अरे मला आणायचं नाही इकडे, मी घेतले असते. आता चल इथं बघ आणि तिकडे बघ पुढे सांभाळून चला. तिथे कुठे आंबे दिसतात तुला? बघितलं ते मला नाही दिसत. ते छोटे आंबे आहेत तिथेच आहेत ना. पाहिजे छोटे आहेत ना. नको ना. छोटे छोटे ए खाली ये चल. ए निखिल, या आंबा का उचललास तू? गोड आहे काय? ऐक ना, हे छोटे आहेत, हे खाली दुसरा बघूया. उचल ये खाली. देखील हे छोटे छोटे आण याच्यासाठी. हे आंबे आहेत ना, छोटे आहेत आणि हे आता असे वरून हलवून पडलेले आहेत. हे आता आम्ही लोणचं किंवा करमटे करणार म्हणून जमवले. आणि ही साईज छोटी आहे. आता दुसऱ्या मोठ्या आंब्यावरती चालले आहे. पटक चला. हा आंबा एक भेटला मला खाली, खूप गोड आहे. शोधते तो कोणता आंबा आहे. खूप वर्षाने आम्ही आलेलो आहे रानामध्ये आंबे बघायला. भरपूर वर्षानंतर आणि आज आमचा लक काय साथ देतोय ते आपण बघूया. आम्हाला पाहिजेत मोठे आंबे आणि जे गोड पाहिजेत. पण आम्हाला आता पहिला झाड आम्ही टाचलाय, त्या झाडावर आम्हाला भेटलेत बारके आंबे. तर आता बघू हा मोठा आंबा कुठून आला. दाखवतो. खूप गोड आहे. तो आता आम्हाला शोधतायत भेटला आम्ही. पडलेला, पण तो कुठल्या आंब्याचा आहे तेच समजणार आले. बघू आता, भेटले मोठे आंबे तर ठीक, नाहीतर आपला नशीब. उभे आणले होते जिल्ह्याला. ते हा जिला बघ, हा जिला हा बघा, हा जिला. हा जिला आणि मी सावतांचा जिला. आंब्याला बनवतात ना. निखिल पिशवी घेतली तिकडे. इकडे काय नाही आता. बाबा पातळीचं असायचं किती वाटते काय. हे बघ दादा आणि आम्ही तिथून जायचो. वरती एक गाव आहे कोटेरी म्हणून, आणि वरती सपाटी अशी, तिथे कुड्याची भाजी मस्त मिळते. मंदिर आहे तिकडे पाचशे साईडला. कुठे? हा ते काय बोलतात तिला, काय कुठली तरी काहीतरी बोलतात ना. चिराटी चिराटी बोलतात. चिराटी म्हणून आहे तिथे मंदिर आहे. पाणी पण आहे. हा पण एक छोटा आंबा आहे. हा कुठे नेतोय आता काय माहिती. बघूया आता कुठल्या आंब्यावरती आपण चाललोय. गोड आंबा भेटायला पाहिजे. पण हे आमचे रायवळे आंबे, मग आमच्या मामांच्या कानामध्ये आम्ही आलेले. माझ्या आईचा पण माहेर माझा इथे. हा रे, काल यायला होतं. काल सकाळी यायला होते निखिल, सकाळी यायला होते.
काल काल सकाळ सकाळ जंगलामध्ये यायला बरं पडतं, उन्हातून नाही रे. हे हा पण निखिल, इथे मोठा आंबा पडलाय एक. काय हे बघ, आणि आंबा पण छान असेल हे बघ, हा ना. हे बघ काय गोड असेल. अरे हा वासावरूनच गोड कळतोय. हे बघ ना, इथला इथला फोड आहे ना. हे बघ गोड असेल इकडे. हे बघा हा आंबा बघा, हा गोड एकदम. पकड हा फोड. दुसरी साईड जा, ती कोणी खाल्लेली नको. थोडस टेस्ट करतो आम्ही, थोडस टेस्ट करते. हा बघा हा आंबा मस्त आहे, गोड आहे रे. हा पण लाल लाल आहे आंबा. कुठून आलाय काय माहिती. आंब्यात आहे ना. तू छोटा आंबा आहे त्याच्यावर आहेत का बघ जरा, चेक कर. छोट्या आंब्यावर कसं माहितीये चढायला बरं पडतं ना. चेक करून या निखिल, म्हणजे मग जाताना जाऊया. अरे काय आंबा होता आता तो, एकदम पिवळा पिवळा आणि गोड. तो बघा आमचा आंबेवाला चढला इकडे वरती. आता हा एक माकड वरती चढतोय. हा गोरीला उभा राहिलेला आहे. हे हा पण मोठा आंबा आहे, एक खाली पडलाय बघ. हा बघा आंबा इथे एक पडलेला आहे. कोणत्या पण काढायला त्याला सोपं पडलं पाहिजे रे. पप्पू वेल न्यायला होत असतो जरा. हा पप्पू इथे तुझ्या हाताशी पण एक आंबा आहे. ऑन द स्पॉट डायरेक्ट खायला मजा येते आंब्याचे पिकलेले पडलेले. कोण आहे रे निखिल. हा परत एवढा तरी आंबा पाहिजे हो. बघा आम्हाला पुण्याची भाजी भेटली मस्त. त्याचे मोठे मोठेच काढते करायला भेटली. मग घरी गेल्यानंतर सापते. ठीक आहे असं मोठं का. कुड्याची भाजी भेटली आम्हाला. इथे एक झाड भेटला कुड्याच्या भाजीचा. अरे नाही एकच झाड होता. हा आंबा बघ कसला आहे. एक भाजीची भाजी शेंगा नाही इकडे बघे. है ना. पुढे हा कोणता झाड आहे. आटुरली की काय ही. हे आटुरले असतात की नाही ना. बघायला लागतात आधी बोंड, नाही तर कुठला विषय खायची. वासावरून भाजी ओळखणारी पार्लेगावची मायर अशी मनीषा कलमकर. हे काय आपल्या ओळखीचं नाही पण काय वास येतो बघ ना. वासावर असं तर खाऊन नाही निखिल बघ. कोणता आहे माहिती नाही, ओळखीचं नाही वाटत आहे. पण आटुरले येतात अशाच, पण त्या आटुरले थोडे वेगळे असतात. नंतर खायचे आणि
काय होऊन जाईल. कुठे निघेल अरे हा त्या पुण्याची भाजीने आंबे आलेले बघण्यासाठी ना. तर हा आंबा आम्हाला एक भेटला बघा, एवढा मोठा आहे, जवळजवळ 100 ग्राम एक आंबा आहे ना. असा हा तेवढा आंबा मोठा सापडला, पण आतमध्ये कसं आहे माहिती नाही. हा असेल मला वाटतं तो भेटलेला. याच्यापेक्षा सुद्धा खूप मोठे मोठे आंबे आहेत. याच्यापेक्षा म्हणजे असे आंबे त्याच्यामध्ये 3-4 बसतील एवढा मोठमोठे आंबे आहेत, पण ते खूप वरती आहेत. ते आता शोधायला खूप वेळ नाही आमच्याकडे, आताची वेळ गाडी नाही. आहे. पण खूप मोठे मोठे आंबे आहेत रानामध्ये. मी आता कपडे वगैरे सगळे भरून ठेवले, फक्त माझी आंघोळ राहिलेली आहे. जंगलात यायचं होतं म्हणून आंघोळ केली नाही, म्हटलं घामाघूम आता गेल्यानंतर फक्त आंघोळ बाकी ठेवलेली आहे. आंघोळ केली की निघणार लगेच, कारण काल यायला आता वेळ होता पण लक्षात नाही आलं. आणि कांगोरीवाला त्यांचे बॉक्स भरता भरता मरणार आहे. वासावरून तर आंबा वाटतोय गोड असेल. ही गावाला खरी मजा. आज फोटो काढ एक जरा असं हेडिंगला टाक. खरंच हे वनभोजन पाटणसांच्या इकडे कसं वनभोजन करायला होतं. वनभोजन है ना पणा, वनभोजन काय तुम्ही वेळ कमी आहे ना आपल्याकडे. ती पण रानादाऱ्यांनी फोन वापरते लाच केवढ्याची. इकडे येशील काय आता. झाड या कुड्याच्या मुळा आहेत ना, त्या पाण्यात उकळवून त्याचं पाणी पितात. कावीसाठी एक नंबरची. आता मी भाजी काढली ना ती त्या झाड हा त्याच्या मुळ्या हे बघा, मी झाड खणून काढलं, मी घेऊन जाणार आहे हा झाड. बघते कुंडीमध्ये लावण्यासाठी. बघा तिकडे बघितलं आता माझ्या कुंड्यामध्ये पण किती झाड आहेत. हे सुकलंय मस्त, मुळासकट काढलेलं आहे आणि आता हे मी खेचणार आहे. हे बघा याच्या मुळ्या आहेत ना, त्या पाण्यामध्ये बॉईल करून याचं पाणी घेतात कावीळसाठी. कावीळ जाते, अंगामधली कडकी जाते. असा हा झाड औषधी आहे आणि ही वनस्पती पण औषधी आहे पुड्याची भाजी म्हणून. मी काय एवढं बंधारा चढू शकत नाही. आता दुसऱ्या साईडला आलेलो आहे आंबे बघायला. बस तिथे खूप उतरंड आहे, चढायला नाही उतरायला नाही जमणार. क्रॉस जाऊया. रानात आलो आंबे काढाय. हत्याला कामं आहे आणि आपण काढा नाही. गावठी आंबे मी नाही ती मुंबईला मिळतो. रायवळी आपण गावठी म्हणून आपण आता होतो ते ना आंबे. ब्रेक नाही येणार होता काय हलवायचो. हो तो मला हावरटच आहे बात करते चालूच आहे. आम्ही दिसतोय पूर्ण दिसतंय तुम्ही पूर्ण अशी गेली तर खाली पाहत आहे. पातेल्यावरून पाय मी जातील तू पण पाठोपाठ माझ्या. कुठे उतरून टेन्शन इथून चल इथून चल. आंबे तर दिसतात खूप पडलेले. तो खाल्लेत ते पाखरं विक्रे येतात ना, माकडं बिकडं. म्हणजे वेळ काढून यायला पाहिजे. तुम्ही आले भाईवर आता. हा ना. एक दिवस असते मस्त पार्टी वगैरे केली असते, मेवाय नव्हता. ना अजून दादा चालला ना लगेच. अजून 2-3 दिवस राहिला होता. बरोबर आपल्या पार्टीचा पण मेट झाला चांगल्यामध्ये. सांगायला असता मस्त. आपण वडे बिडे पण बनवले असते. हा ना वनभोजन. आंबे टाकून चाललाच वर गेलो असतो वर परत. हे चल पार कुठून पण आणली. अयो नक्की गेली का काय. हे कुठून पण आलं नाही. हा रस्ता आहे काय. उचलता नाही ना, घर घर पाहिजे तो खाली.
आम्ही आता उतरतो खाली. आंबे थोडेसेच भेटले आहेत भरपूर, पण आमच्याकडे वेळ कमी आहे त्याच्यामुळे आम्ही चाललो खाली आता. हां आता पुढच्या वेळेस कधी पुढच्या वर्षी तेव्हा वेळ काढून येऊ आम्ही. हो हौशा. हे कापसाचे बियाणे खायचं माहितीये का, आतमध्ये आहेत ते. तुम्ही काय नाही खाल्लं होते का? छान लागतात. म्हणजे त्याची लिस्ट करू आपण वेगळी. गुळाचा घड्याळ बनवायची आणि चाटत बसायची हाताला. हो काय तो खायला लागतं काय. अरे आपण इकडे आलो बहिरीच्या इकडे. म्हणजे इथूनच जाणार ना, काय ऑप्शन नाही. इथून चला, इथून खाली मग. मला पुढे जाऊन इकडे केलं पडशील तू. चला बाय बाय. आम्ही चाललो आता कल्याणमध्ये. आंबे आम्हाला थोडेसेच भेटले. पुढच्या वर्षी येऊ, वेळ काढून येऊ आणि खूप आंबे नेऊ. बंद कर. कोणतरी